महाराष्ट्राच्या सत्तेचा रस्ता हा वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या वाटेनं जातो असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच जे राज्यभरातले वेगवेगळे पुढारी असतात ते या ग्रामपंचायतीच्या निकालांकडे लक्ष ठेवून असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ग्रामपंचायती सत्तेचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा तोंडवळा विशद करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच 2359 ग्रामपंचायतींचा निकाल किंवा त्या निवडणुका ज्या काय त्या झालेल्या आहेत त्यांचे निकाल येत आहेत. साधारण 1000 ग्रामपंचायतींचे निकाल आणि त्याचा जो काही एकूणच कल आहे किंवा सत्तेकडे जाण्याचा जो काही झुकाव आहे तो समोर आलेला आहे. आणि त्यामुळे आता राज्यात कोणाचं प्राबल्य, राज्यात कोण प्रभावशाली याच्यावरून आम्ही पत्रकार, वेगवेगळ्या दूरचित्रवाणी वाहिन्या, वर्तमानपत्र रकानेच्या रकाने भरतील, आमचे अनेक शो त्याच्यावर होतील. हे जरी खरं असलं तरी सत्तेची लढाई आणि वरचष्म्याची लढाई ही दोघांमध्ये होताना दिसते. आणि ते दोघं कोण आहेत तर एक आहे भाजप आणि दुसरा आहे अजितदादा. म्हणजे अजितदादा म्हणजे सत्तेचा वादा आणि दोन मोठ्यांचा वांदा अशी परिस्थिती महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते. काय आहे हे सगळं नेमकं मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, ग्रामपंचायतींचे जे निकाल आहेत ते आता हाती यायला लागलेले आहेत. आणि या ग्रामपंचायती म्हणजे काय असतं तर ग्रामपंचायत ही एका गावाची जरी पंचायत असली तरी त्यामध्ये वेगवेगळे गट तट, वेगवेगळ्या वाड्या वस्त्या यांची समीकरणं मांडलेली असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर या निवडणुका या निशाणीवर म्हणजे राजकीय पक्षांची जी निशाणी आहे म्हणजे भाजपची कमळ असेल, एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण असेल, उद्धव ठाकरेंची मशाल असेल, राष्ट्रवादीचा घड्याळ असेल, याच्यावर होत नाही तर ती त्या त्या स्थानिक लोकांच्या नावांवर आणि तिथल्या वर्चस्म्यावर होत असते. आता महाराष्ट्राचा जर आपण तोंडवळा पाहिला तर महाराष्ट्राच्या एकूण 288 आमदारांपैकी बहुसंख्य आमदार हे ग्रामीण भागातून येतात. म्हणजे शहरी भागातले आणि MMRDA क्षेत्रामधल्या ज्या आमदारांची जर आपण तुलना केली तर ग्रामीण महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात विधिमंडळामध्ये किंवा विधान भवनाच्या एकूणच संख्याबळामध्ये आपल्याला दिसत असतो. आणि त्यामुळे ज्याचं ग्रामीण भागावर वर्चस्व किंवा ज्याचा वर्चस्मा ग्रामीण भागावर तो महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्र आपल्या हाती ठेवेल असं साधारणपणे म्हटलं जातं. आता भाजप हा खरं तर शेटजी बडजींचा पक्ष होता असं त्याला सगळेच हिणवत होते. पण गेल्या काही काळामध्ये भाजपने गावागावापर्यंत पोहोचायला सुरुवात केली आहे. अर्थात त्यासाठी भाजपने स्वतःचा पक्ष मोठा केलेला आहे हे म्हणणं काहीसं धाडसी ठरेल. मग या पक्षाने काय केलं तर या पक्षाने गावोगावचे जे सुभेदार, गावोगावचे जे पुढारी होते ते आपल्या पक्षामध्ये घेतले आणि त्यांना राजकीय ऊर्जा आणि आर्थिक रसद पुरवण्याचं काम केलं. आणि त्याचा फायदा आता भाजपला होताना दिसतोय. पण आता भाजपने पहिल्यांदा एक राज्यामध्ये वेगळंच समीकरण जे बनवलेलं आहे ते म्हणजे भाजप बरोबर शिवसेनेचे एकनाथ शिंदे ज्यांना 40 आमदारांना फोडून स्वतःकडे घेऊन त्यांनी सत्ता आणली. पण ती सत्ता मजबूत व्हायला हवी आणि महाविकास आघाडी खिळखिळ व्हायला हवी म्हणून त्यांनी आपल्या चौकटीत न बसणाऱ्या अजितदादा नाही आणलं. अजितदादा म्हणजे सत्तेचा वादा हे अगदी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ज्या प्रचंड बहुमताने निवडून येतात त्या विजयाची पायाभरणीच मुळी अजितदादा आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते समर्थक करत असतात. आता याच अजितदादांनी बारामती मधल्या 26 पैकी 25 जागांवर किंवा 25 ग्रामपंचायती स्वतःकडे ओढून घेतलेल्या आहेत. याच्यामुळे सगळ्यात सुखावलं कोण असेल तर याच्यामुळे सगळ्यात सुखावलं जर कोण असेल तर ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुखावतील असं चित्र दिसतं. याचं कारण काय तर 48 लोकसभेच्या जागांपैकी जी जागा भाजप कधीही जिंकू शकणार नाही असं त्यांना जे वाटत होतं ती जागा आहे पुण्यातल्या बारामतीची जिथे सुप्रिया सुळे खासदार आहेत. आणि ती जागा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत अट्टहासाने हवी आहे हा भाजपचा प्रयत्न आहे. तर तिथे आता अजितदादा आल्यामुळे तिकडचा वर्चस्मा आलेला आहे. जर आपण पाहिलं तर कोकणामध्ये नारायण राणेंचा वर्चस्मा होता तर कोकण भाजपकडे आहे. इकडे जर आपण पाहिलं अहमदनगर आणि हा जो सगळा पट्टा आहे तिकडे विखे पाटील यांचं प्राबल्य आहे. आता याच्यात दोन गोष्टी घडलेल्या आहेत त्या म्हणजे त्या कोणत्या तर सगळ्यात जास्त बोलणारी जी मंडळी आहेत त्यांना दणका बसलाय.
म्हणजे भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या नाना पटोलेंना एकही ग्रामपंचायत मिळवता आलेली नाहीये. आता मी पुन्हा सांगतोय, म्हणजे ती पंजावर नाही तर नाना पटोलेंची माणसं ही काही तिकडे सरशी मिळवू शकलेली नाहीये. तीच गोष्ट गोपीचंद पडळकरांची सांगलीमध्ये झालेली आहे, की त्यांचं जे गाव आहे विभूतवाडी, तिथे म्हणजे या विभूतवाडी ग्रामपंचायतीवर ती तर गोपीचंद पडळकरांचा अगदी धुव्वा उडालेला आहे. आता हे जे झाले हे आता आपण जर समजा रायगडमध्ये गेलो तर रोहा किंवा हा जो सगळा भाग आहे तिथे सुनील तटकरेंनी बाजी मारलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे गावोगावचे जे भाजपने जमा केलेले सुभेदार किंवा सत्तेचे संस्थानिक आहेत यांनी आपली बाजी मारलेली आहे. आता शुक्रवारी काय झालं, जसं हे मराठा आरक्षणाचं प्रकरण शांत झालं फेज 2 मधलं, म्हणजे जो दुसरा टप्पा शांत झाला मनोज जरांगे पाटलांचा, त्यानंतर वर्षावर एक बैठक बोलावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. आणि या बैठकीसाठी सगळ्या आमदारांना म्हणजे त्यांच्या पक्षाच्या सगळ्या आमदारांना त्यांनी बोलवलं होतं. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे लोक होते, प्रामुख्याने भाजपचे लोक होते, त्याचप्रमाणे अजित पवार यांचेही आमदार त्या बैठकीला उपस्थित होते. आता या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा छेडला होता तो काय होता, तर ते म्हणाले की सरकारमध्ये किंवा जसलेले जे 3 पक्ष आहेत याच्यामध्ये ताळमेळ असणं गरजेचं आहे आणि जर ताळमेळ नसला तर खूप मोठी गडबड होऊ शकते. त्यामुळे तिघांनी पण ताळमेळ ठेवून हे करायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, हा त्यांचा एक मुद्दा होता. आणि दुसरं म्हणजे ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या गावापर्यंत आणि वाडी वस्तीपर्यंत पोचल्या आहेत किंवा पोचल्या नाही आहेत याची खबरदारी ही आमदारांनी घ्यायला पाहिजे. आता हुशार आमदार काय करतात या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ते मी आपल्याला सांगतो. ते या वाडी वस्ती जातीपातीच्या राजकारणामध्ये फार तर जात नाहीत. कारण एकदा का वाडी वस्तीच्या राजकारणात जाऊन ग्रामपंचायतीमध्ये जर आमदारांनी लक्ष घालायला सुरुवात केली की ते गाव नाराज होतं आणि मग तिथे दणका बसतो. त्यामुळे काही आमदार खासगीमध्ये असं सांगतात की ज्याला आमदार व्हायचंय त्याने फार या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये डोक्याचा भोगा करायचा नाही. याचं कारण काय की निशाणी नाहीये तिथे, व्यक्ती महत्व किंवा व्यक्ती सापेक्ष अशा त्या निवडणुका होतात. त्यामुळे या निवडणुकांचं जे महत्व आहे, आता ह्याने काय होतं, आता हे सकाळपासून भाजपने बघा, आता त्यांचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये येऊन गेले, ते म्हणाले भाजप नंबर 1 चा पक्ष आहे. त्यांनी आता वार्तालाप केला पत्रकारांबरोबर, ते म्हणाले भाजप नंबर 1 चा पक्ष होतोय. हा व्हिडिओ शूट करेपर्यंत साधारण 1000 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आलेले, 2359 ग्रामपंचायतींचे निकाल येणं अपेक्षित आहे, त्यापैकीचे 1000 आलेले. म्हणजे जवळपास 50% ग्रामपंचायतींचे निकाल आले तसं आपल्याला, किंवा ते त्या वाटेवर आहे तसंही आपण म्हणू शकतो. यातल्या त्रिशतकाच्या वाटेवर कोण आहे तर भाजप आहे. म्हणजे त्यांनी साधारण 285 287 चा पल्ला गाठलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे अजितदादा, त्यांनी 250च्या 240च्या जवळपासचा पल्ला गाठलाय. आणि तिसऱ्या स्थानावर आहेत एकनाथ शिंदेची मंडळी शिवसेनेची, त्यांनी पण 130 वगैरेचा पल्ला गाठलेला आहे. आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर अजितदादा आल्यामुळे एकनाथ शिंदे हे अस्वस्थ झाले होते. त्यांचा संपूर्ण शिवसेना पक्षाचा जो गट आहे एकनाथ शिंदे गट, तोही अस्वस्थ झालेला होता. कारण सत्ता कशी राबवायची, सत्तेत निर्णय कसे होतात, ते झालेले निर्णय गावपाड्यापर्यंत कसे न्यायचे, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजितदादा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात असं म्हटलं जातं अजितदादा म्हणजे सत्तेचा वादा. आता अजितदादा म्हणजे सत्तेचा वादा हे खरं असताना बघा, ह्या निवडणुकांचे निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे किंवा त्याच्या आदल्या दिवशी अजितदादांची आई असं म्हणाली की मला अजितला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं बघायचंय आणि तो लवकरात लवकर मुख्यमंत्री व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता त्या एका माऊलीच्या विधानामुळे काही राजकारणी अस्वस्थ झाले. मग ते शिंदे गटातले होते, काही भाजपमधले होते. आता अजितदादा मुख्यमंत्री होतील का, त्यांच्यावर असलेले आरोप, त्यांच्यावर सुरू असलेले इतर काही केसेस भ्रष्टाचाराच्या, याच्यामुळे ते होऊ शकतील का, तर हे दिल्लीतल्या दोघांनाच माहिती आहे. म्हणजे कोणाला की ज्यांचा पक्ष आहे त्यांना, भाजप ज्यांचा आता आहे त्या मोदी शहांनाच माहिती आहे. मग जर अजितदादांच्या आईला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला हवे, तर जो सत्तेचा तोंडवळा आणि सत्तेची समीकरणं किंवा या ग्रामपंचायतीचे निकाल हे अजितदादांसाठी तितकेच महत्वाचे आहेत. हे निकाल काय करतात तर हे निकाल थेट काही तुम्हाला सत्ता देत नाहीत, पण हे एक सत्तेचं परसेप्शन बनवतात. म्हणजे सत्तेसाठीचं परसेप्शन बनवतात किंवा एक राजकीय परसेप्शन बनवतात, एक
चित्र निर्माण करतात. आणि आम्ही डिजिटलमध्ये काम करणारी मंडळी किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये काम करणारी मंडळी यांची एक दिवसाची गुजराण या सगळ्या बातम्यांवर होऊन जाते आणि आम्ही ते दिवसभर दाखवत राहतो. त्यामुळे भाजप नंबर 1 असं म्हटलं जातंय. पण प्रत्यक्षात काय आहे हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर लक्षात आलेलं आहे आणि शुक्रवारी ते त्यांनी सगळ्या आमदारांना सांगितलेलं आहे. तर या तिघांमध्येही ताळमेळ नाहीये. ताळमेळ जो आहे तो अजितदादांमध्ये आहे. कोणाशी आहे तो ताळमेळ? तर तो त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी आहे आणि गाव खेड्यामध्ये पसरलेल्या त्यांच्या नेटवर्कशी आहे. त्यामुळे जो काही निधी आहे, निर्णय आहेत किंवा विकासाचे जे काही प्रकल्प आहेत, हे अजितदादा आपल्या लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवतायत आणि शिंदे गट किंवा शिंदेच्या अवतीभोवतीचे जे काही आमदार खासदार आहेत ते त्यांच्या भोवती घुटमळण्यामध्ये, त्यांच्या गाडीत बसण्यामध्ये, त्यांच्या मागे पुढे करण्यामध्येच स्वारस्य मानत आहे. गेल्या काही काळापासून मराठा आंदोलन बुमरँग झाल्यापासून देवेंद्र फडणवीस हे मात्र काहीसे गडबडलेले आहेत किंवा बॅकफूटवर गेलेले आहेत. आणि अशा या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बैठक घेतलेलीच आहे. लगोलग अजितदादांच्या आईची इच्छा ही देखील बाहेर आलेली आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामपंचायतीचे निकालही आलेले. आता याच्यामध्ये शरद पवार गट किंवा ठाकरेंचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जी शिवसेना आहे त्याचा गट हे काहीसे मागे असल्याचं दिसतंय. पण ही जी गावखेड्यामध्ये असलेली ग्रामपंचायतीच्या निकालांची किंवा या संपूर्ण सगळ्या निवडणुकीची जी चर्चा आणि त्यांचे निकाल हेच खरं काही महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं यश ठरणार आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि त्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागात हे जे सगळे पुढारी आणि मोठे नेते जे आहेत ते आपल्या ग्रामपंचायती आणि आपल्या गोष्टी जिंकून आणण्यासाठी प्रयत्न एवढ्यासाठीच करतात की एक परसेप्शन तयार होतं, एक ठोकताळा बनवता येतो, एक चित्र तयार करता येतं. ते चित्र आज अजितदादांनी केलेलं आहे. आणि अजितदादांचं जे चित्र आहे हे अजितदादा म्हणजे सत्तेचा वादा असं जरी असलं तरी अजितदादा म्हणजे भाजप आणि शिंदेचा वांदा असंही होऊ शकतं नजीकच्या काळात. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. याचं कारण काय की जर या निवडणुकांमध्ये अशी काही एक आकडेवारी समोर आली की ज्याच्यात अजितदादांना महत्व द्यावं लागणार आहे तर भाजपची ही गोची होणार आहे आणि शिंदेच्या गटाची तर त्याही पेक्षा महागोची होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे निकाल हे आत्ता बातम्यांपुरता जरी अजितदादा किंवा त्यांच्या सहकार्यांना सुखावणारे असले तरी ते आगामी काळामध्ये काय नेमकं करणार आहेत यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावा लागणार आहे. पण फडणवीसांचा भाजप आणि शिंदेची शिवसेना ही मात्र धोक्याची घंटा त्यांना किती तीव्रतेने ऐकू येते याच्याकडे कान लावून बसलेले. आत्ता साधारण 1000 निकाल आपल्या हाती आलेले आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये नेमके निकाल कसे येतात, भाजप कुठे असतं आणि शिंदे आणि अजितदादा कुठे असतात हे आपल्याला कळणार आहे. पण तोपर्यंत या निकालांमध्ये जे बिटवीन द लाईन समीकरणं आहेत ती आपण समजून घ्यायला पाहिजेत. आपल्याला काय वाटतं अजितदादांच्या आईची जी इच्छा आहे ती कधी पूर्ण होईल असं आपल्याला वाटतं? अजितदादा म्हणजे सत्तेचा वादा, भाजप आणि शिंदेचा होईल वांदा असं आपल्याला वाटतंय का? आपण आपलं मत आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.